PAPसाठी हाऊसिंग स्टॉक जो आहे तो देखील वाढला पाहिजे आणि म्हणून त्यामुळे मग प्रकल्प बाधित आहेत त्यांना घरं मिळत नाहीत, विरोध होतो, संघर्ष होतो आणि म्हणून फॉरेस्ट, मँग्रोव्ज, CRZ इत्यादी ठिकाणी इन सिटू पुनर्विकास होऊ शकत नाही। त्यामुळे बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी योजना, मलनिस्सारण योजना प्रकल्प जलद गतीने पुढे नेण्यासाठी PAPची जी गरज आहे ते म्हणून या ठिकाणी समाजातील गरीब गरजू घटकांना जसं गिरणी कामगार आहेत, डबेवाले आहेत, माथाडी कामगार आहेत आणि इत्यादी लोकांना घरं देण्याचं शासनाने धोरण स्वीकारलेलं आहे। या सर्वांना घरं वेळेवर मिळावी याकरता मोठ्या प्रमाणावर राज्य स्तरावर हाऊसिंग स्टॉकची आवश्यकता भासते आहे आणि या सर्व घटकांना घरं देण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून उपलब्ध होणाऱ्या हाऊसिंग स्टॉकला एकत्रित करून त्याचा सुनियोजित प्राधान्यक्रमाने वितरण करण्याचं म्हणजे एक हाऊसिंग बँक आपण तयार करतोय जेणेकरून या लोकांना आपल्याला देता येईल आणि म्हणून या हाऊसिंग स्टॉक करता मुंबईतील 33/7, 33/9, 33/12B यासह विविध योजना तसेच राज्यस्तरावरील इन्क्लुझिव्ह हाऊसिंग PMOI इत्यादी योजनांचा समावेश करण्याचा आमचा सरकारचा मानस आहे आणि या हाऊसिंग स्टॉकमुळे जुन्या लोकांना तातडीने घरं देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक हाऊसिंग स्टॉक उपलब्ध होण्याची संधी या ठिकाणी मिळेल।